भगव वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ, दिल्लीत मतदान, मोदींचं महाकुंभात स्नान, मोदींच्या पवित्र स्नानावर विरोधकांची टीका. भगवी वस्त्र, हातात आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि मुखानं नामजप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी प्रयागराज मधील संगमात स्नान केलं. स्नानानंतर पंतप्रधानांनी सूर्याला अर्घ्य अर्पण केलं. सुमारे 5 मिनिटं मंत्र जप करून सूर्यपूजा केली. संगम नोजवर गंगेची पूजा केली. गंगा मातेला दूध अर्पण केलं आणि साडी अर्पण केली. दरम्यान कुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी वसंत पंचमी आणि मौनी अमावस्यासारखे शुभ दिवस निवडले जातात. परंतु मोदींनी 5 फेब्रुवारीचा दिवस का निवडला असा प्रश्न अनेकांना पडला. त्याची काय कारणं आहेत पाहूयात. माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीतील अष्टमीची तिथी. शास्त्रानुसार ध्यानधारणेसाठी अत्यंत शुभ दिवस. पवित्र संगमात स्नान करून पितरांचं स्मरण करण्याची प्रथा. असं असलं तरी मोदींच्या या पवित्र स्नानावर विरोधकांनी निशाणा साधलाय. कारण दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवसच मोदींनी निवडल्यामुळे त्यांच्या गंगा स्नानावर टीका करण्यात आली. मोदींनी जर आम्हाला नेलं असतं सगळ्या खासदारांना तर आम्ही गेलो असतो. एकटे एकटे काय जाता. आम्हाला नेलं असतं त्यांच्या ह्याच्यात तर आम्हीही त्यांच्याबरोबर ते पुण्य पदरात पाडून घेतलं असतं. पण निवडणुकीच्या दृष्टीनं दिल्लीच्या त्यांनी आजचा दिवस निवडला. त्यांना उद्याही जाता आलं असतं. त्यांना निकालानंतरही जाता आलं असतं किंवा त्यांना सुरुवातीलाही जाता आलं असतं. पण मुहूर्त त्यांनी काढलेला आहे आजचा 5 तारखेचा. राजकारणात टायमिंगला महत्त्व असतं आणि ते साधण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माहीर आहेत हे वेगळं सांगायला नको. आणि त्यामुळेच मोदींच्या गंगा स्नानाचं कनेक्शन दिल्लीतल्या मतदानाशी जोडण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.